एका राष्ट्राची कल्पना करा, जे एका मोठ्या अंतर्गत आव्हानाला सामोरं जाते. ही फक्त एका सरकारी अहवालाची गोष्ट नाहीये, तर भारताच्या संघीय संरचनेच्या शोधाची एक महागाथा आहे. गोष्ट आहे 1980च्या दशकातली. तेव्हा भारतासमोर एक असं संकट उभं राहिलं होतं जे देशाचं भविष्यच धोक्यात आणू शकलं असतं. आणि हे संकट बाहेरून आलेलं नव्हतं. ते आपल्याच घरातून, देशाच्या आतूनच उभं राहिलं होतं. तर हा होता तो पहिला अंक आपल्या कथेचा, जिथे केंद्र आणि राज्यांमधला वाढता तणाव देशाच्या एकतेलाच आव्हान देत होता. म्हणजे विचार करा, देश चालवण्यासाठी जी एकी, जे सहकार्य लागतं, तेच राजकारणामुळे धोक्यात आलं होतं. जणू काही एकाच घरातले भाऊ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. हा संघर्ष होता तरी कशाचा? खरं तर दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा. एका बाजूला होतं केंद्र सरकार, ज्यांच्यासाठी देशाची एकता सगळ्यात महत्त्वाची होती. आणि दुसऱ्या बाजूला होती राज्य, जी म्हणत होती की आम्हाला आमचे अधिकार हवेत, अधिक स्वायत्ता हवीये. आणि हे वाद काही साधेसुधे नव्हते. ते थेट आपल्या संविधानाच्या मुळावर घाव घालत होते. जसं की कलम 356चा गैरवापर म्हणजे राष्ट्रपती राजवट, मग राज्यपालांची पक्षपाती भूमिका, पैशांवरून होणारे वाद आणि आनंदपूर साहेब ठरावासारख्या मागण्या, ज्यातून पंजाबसाठी अधिक स्वायत्ततेची मागणी होत होती. या सगळ्यामुळे हा संघर्ष आणखीनच पेटला होता. आता हे कलम 356 आहे तरी काय? थोडक्यात राष्ट्रपती राजवट म्हणजे केंद्राच्या हातातलं एक मोठं शस्त्र. जेव्हा राज्यात घटनात्मक संकट उभं राहतं तेव्हा याचा वापर होतो. पण अनेकदा याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला गेला आणि इथेच वादाची ठिणगी पडली. आता हा संघर्ष इतका वाढला होता की यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं झालं होतं. आणि इथूनच आपल्या कथेच्या दुसऱ्या अंकाची सुरुवात होते. देशासमोरील हे संकट किती मोठं आहे हे ओळखून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये सरकारी आयोगाची स्थापना केली. ह्या आयोगाचं ध्येय एकच होतं, केंद्र आणि राज्यांमधल्या ह्या नात्यात संतुलन कसं आणता येईल याचं सूत्र शोधून काढणं. आणि ह्या मोठ्या जबाबदारीसाठी निवड झाली 3 अतिशय अनुभवी आणि निष्पक्ष व्यक्तिमत्वांची. अध्यक्ष होते न्यायमूर्ती R.S. सरकारिया, सोबत होते श्री B. शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन. जणू काही ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नेमलेली ही एक तज्ज्ञ टीमच होती. या टीमचं मिशन एकदम स्पष्ट होतं. त्यांना संविधानात बदल करायचा नव्हता, तर संविधानाच्या चौकटीत राहूनच केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेचं संतुलन कसं साधता येईल यासाठी उपाय सुचवायचे होते. म्हणजे नियम न बदलता ते अधिक सामंजस्याने कसे काम करतील याचा मार्ग शोधायचा होता. हे काम काही एका रात्रीत होणारं नव्हतं. आयोगाची स्थापना झाली जून 1983 मध्ये. त्यानंतर तब्बल 4 वर्ष देशातल्या सगळ्या राज्यांशी, राजकीय पक्षांशी, तज्ज्ञांची चर्चा झाली आणि मग कुठे जानेवारी 1988 मध्ये तब्बल 1600 पानांचा एक अंतिम अहवाल सादर झाला. यावरूनच या कामाची व्याप्ती लक्षात येते. तर मग ह्या एवढ्या मोठ्या प्रवासात आयोगाला नेमकं काय सापडलं? काय होत्या त्यांच्या शिफारसी? चला बघूया. आकडेवारीवर लक्ष द्या. 247. तब्बल 247 शिफारशी. हा आकडाच सांगतो की आयोगाने किती खोलवर जाऊन अभ्यास केला होता. या सगळ्या शिफारसींच्या केंद्रस्थानी एकच कल्पना होती, सहकारी संघराज्य. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर केंद्र आणि राज्यांनी एकमेकांकडे स्पर्धक म्हणून बघू नये, तर एकाच टीमचे खेळाडू म्हणून काम करावं. संघराज्य म्हणजे फक्त अधिकारांची वाटणी नाही, तर ते एक सहकार्याचं नातं आहे, हे आयोगाने सांगितलं. राज्यपालांच्या भूमिकेवरून तर खूप वाद होते. म्हणून आयोगाने अगदी स्पष्ट सूचना दिल्या. राज्यपाल हे कोणी राजकीय व्यक्ती नसावेत. त्यांनी बहुमत असलेल्या सरकारला थेट बरखास्त करू नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची नियुक्ती करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीच पाहिजे. थोडक्यात राज्यपाल हे केंद्राचे एजंट न राहता राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून काम करतील हे बघणं महत्त्वाचं होतं. आणि कलम 356 म्हणजे राष्ट्रपती राजवट, याबद्दल तर आयोगाने खूपच कडक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की याचा वापर फक्त आणि फक्त शेवटचा उपाय म्हणूनच व्हायला हवा, म्हणजे जेव्हा इतर सगळे मार्ग बंद होतील तेव्हाच. याचा सर्रास वापर होणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, असाच आयोगाचा सूर होता. आयोग फक्त सूचना देऊन थांबला नाही, त्यांनी एक ठोस संरचनात्मक उपायही सुचवला. तो म्हणजे कलम 263 अंतर्गत एक स्थायी आंतरराज्य परिषद स्थापन करा.
ही एक अशी जागा असेल जिथे केंद्र आणि सगळी राज्य एकत्र येतील, एकमेकांशी बोलतील, वाद मिटवतील आणि सहकार्याने निर्णय घेतील. म्हणजे संवादासाठी एक कायमस्वरूपी व्यासपीठ. पण याचा अर्थ असा नाही की आयोगाला केंद्र सरकारला कमकुवत करायचं होतं. अजिबात नाही. आयोगाचं मत स्पष्ट होतं की देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी एक मजबूत केंद्र सरकार गरजेचंच आहे. मुद्दा होता तो संतुलनाचा, अधिकारांच्या योग्य वाटणीचा, देशाला कमकुवत करण्याचा नाही. बरं, अहवाल तर सादर झाला. पण पुढे काय झालं? या अहवालाचा देशावर काय परिणाम झाला? आणि त्याचा वारसा आजही इतका महत्त्वाचा का मानला जातो? ही आहे आपल्या कथेची शेवटची आणि तितकीच महत्त्वाची बाजू. हे आकडे बघा. एकूण शिफारसींपैकी तब्बल 180 शिफारसी लागू झाल्या. हो, काही नाकारल्या गेल्या किंवा त्यात बदल झाले, पण तरीही बहुसंख्य शिफारसी स्वीकारल्या गेल्या. यावरूनच कळतं की आयोगाच्या कामाला किती गांभीर्याने घेतलं गेलं. आणि या सगळ्या शिफारसींमध्ये जो सर्वात मोठा आणि ठोस बदल झाला तो म्हणजे 1990 मध्ये आंतरराज्य परिषदेची स्थापना. आयोगाने सुचवलेली ही यंत्रणा अखेर प्रत्यक्षात आली. सरकारी आयोगाचा अहवाल हा फक्त एक कागद राहिला नाही, तो भारतीय संघराज्याचा एक आधारस्तंभ बनला. आजही सर्वोच्च न्यायालय महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्याचा संदर्भ देतं. राजकीय चर्चांमध्ये आजही या अहवालाचा दाखला दिला जातो. खरं तर या अहवालाने पुढच्या आयोगांसाठी, जसं की पुंची आयोग, एक मार्गच तयार केला. एका अर्थाने हा अहवाल काळाच्या पुढे पाहणारा ठरला, एक असा दस्तऐवज जो आजही आपल्या देशाच्या लोकशाही तत्वांचे रक्षण करतोय. आणि मग हा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा राहतो. या घटनेला आता जवळपास 40 वर्ष झाली आहेत. मग केंद्र आणि राज्यांच्या नात्यात संतुलन साधण्याचा तो शोध खरंच संपला आहे का, की हा प्रवास आजही तसाच सुरू आहे? विचार करायला